गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप एक संकल्प बरवास अस्सी भाती प्रिय सिंधू में नाम रूप जंचा लक्ष्मी आत्मस्वरूप निश हे तत्काल निहा। आईनं मुलाची दृष्टी काढावं लागते, आईनं पद उचलावा लागतो, म्हणजे ताप कमी होत असते लेकराची. पण हे बी आपण सांगायचं लोकांची. चला एक शंका राहिली होती थोडी तिकडं उजव्या पानावर बस तिथं. इस रीति से सकल शब्द का नाश तृतीय क्षण में होवे है, या में यह शंका होवे है. ही इथून सुरुवात आहे. जहाँ एक ही वर्ण रूप शब्द होवे तहा शब्द के नाश का हेतु कोई शब्द नहीं. हो, आता बारीक खिस आहे शब्दाचा विचाराचा. शब्द वर्णरूप शब्द ते असं तर त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या क्षण असं तसं झालं. पण एकच शब्द असेल तर त्याला नाश करत दुसरा शब्द नाही आहे ना. असं एक शब्द कोणतं? एकच वर्ण असेल. एकच वर्ण. एक वर्णाचं पद सांगता येईल का तुम्हाला? एकच वर्ण ते एक वर्ण पद झालं पाहिजे. पदार्थाचा बोधक एक मी सांगतो जुनी पद्धत आहे. जू ऊ म्हणजे माणसाला पहिले होत होतं त्या. मग एकच ऊ एक पण एक वर्ण आणि तेच पद. जू पण जूला जोडाक्षर ज आणि यू. म्हणून तो जो म्हणजे ती गाडीचं बायलाच नसतं का जो ते पण जूला जोडचं ते पण ऊला जोडच नाही. मग एक वर्ण पद एका अर्थाचं. चला जाऊ दे काय यायचं वाटतं एवढं. पण विषय एवढंच त्याला नाचताना दुसरं वर्ण नाही. आणि दोन वर्ण समज पहिल्या वर्णाचा दुसरा वर्ण बाद करतो. मग ती कालावधी लावला. ताका यह समाधान है जैसे कंठाधिकरणते वायु का संयोग वर्णरूप शब्द का हेतु है. कशाचा? कंठाधिकरणते वायु का संयोग हो वर्णरूप शब्द का हेतु है. हो. और भेरी आदिकरणते दंडाधिकरण का संयोग ध्वनिरूप शब्द का हेतु है. हो, आता जसं वर्णरूप शब्दाचं कंठाधिक ठिकाण आहे हेतू आहे. कारण त्या वायूच्या कंठाचा संबंध झाला पाहिजे. चालू त्या संबंधात जीव मुळे येत आणि भेरीदिक जे ध्वनिरूप शब्द त्याचा दंडाने शब्द होतो लाकडाने. और वंश के दलद्वय का विभाग ध्वनिरूप शब्द का हेतु है. वंश के दलद्वय का विभाग वंश दल बर मूळ दल का दोन दलद्वय का विभाग दलद्वयाचा विभाग ध्वनिरूप शब्द का हेतु है. ध्वनिरूप शब्द कारण आहे हेतू ना. मग ते लाकूड ते दंड दोन. तैसे शब्द भी शब्द का हेतु है. तसं शब्द जसं ध्वनिरूप शब्दाला ते वाद्य आणि दंड लागतो त्याप्रमाणे शब्दाला दोन कारण आहेत. द्विकारण आहे ना शब्दाचं. कसं बघ तैसे
शब्द भी शब्द का हेतु है. मग दोनच झालं. मग शब्द शब्दाला कारण हेच सांगतो मी. फक्त शब्द त्या भाषेत नाही सांगितलं, पण तो विषय शब्द शब्दाला कारण आहे. हो, तो कसा आहे का नाही पुढे असं. भेरी दंड के संयोगते जो भेरी देश में शब्द होवे है, तासे उत्पन्न हुआ जो शब्द ताका श्रवण से साक्षात्कार होवे है. ते ध्वनी रूप शब्दाचं श्रवणाने कळते. तैसे कंठाधिक देश में वायु के संयोगते जो वर्ण रूप शब्द उपजे है, ताका श्रोत्र से साक्षात्कार होवे नहीं, हो, किंतु वर्ण रूप शब्द से अन्य शब्द उपजे है. हो. आता जसं ध्वनी रूप शब्द कानाशी संबंध येतो, तसं वर्णरूप शब्दाचा काना संबंध नाही. तर ते कशाने ध्वनी रूप होतो? वर्ण रूप शब्द से वर्णरूप शब्दाने अन्य शब्द उपजे है, दुसरे शब्द निर्माण होतात. ताका साक्षात्कार होवे है. त्याचा साक्षात्कार एका शब्दापासून दुसरं शब्द होतं, त्याचं ज्ञान होतं. साक्षात्कार ज्ञान. इस रीति से अन्य शब्द रहित असं अन्य शब्द रहित एक शब्द अलिख है, एक शब्द वेगळा आहे. परंतु या मत में वर्ण का समुदाय रूप पद का एक काल में संभव नहीं. म्हणून या मतामध्ये चालू विषयाच्या जो महत्वाद आहे त्याच्यामध्ये एक पद एक वर्णाचं नाही, पदाला अनेक वर्ण लागतात ना. याते म्हणून बरोबर नाही विषय सांगितला. वर्ण का समुदाय रूप पद का एक काल में संभवे नहीं. म्हणून वर्ण युक्त जे पद ते एका कालामध्ये नाही, त्याला वेदीकरण लागतं. रा आणि म याचा काल वेगळा आहे. म्हणून वर्णरूप पदाला कालावधी लागतो, एका कालात होत नाही ते पद. याते म्हणून पद का साक्षात्कार तो संभवे नहीं. म्हणून पदाचा साक्षात्कार म्हणजे पद त्याचं कळत नाही, तो साक्षात्कार संबंध होत नाही. तथापि प्रत्येक वर्ण के साक्षात्कारांते सकल वर्ण को विषय करने वाली एक स्मृति होवे है. म्हणून प्रत्येक वर्णाचे शब्द प्रत्येक वर्णाचं प्रत्यक्ष होण्याकरता काय पाहिजे? सकल वर्ण को विषय करने वाली सगळ्या वर्णाला विषय करणारे एक स्मृति होवे है. एक स्मृतीच होते. स्मृति पद से पदार्थ की स्मृति होवे है. स्मृती या पदाने पदार्थाचं स्मृती होते. तासे शब्दबोध होवे है. त्याला शब्द ज्ञान होतं. अथवा पूर्व वर्ण के अनुभवते संस्कार होवे है. तेव्हा मागच्या वर्णाने संस्कार होतात. पूर्व म्हणजे मागचे. संस्कार सहित अंत्य वर्ण का अनुभव ही पद का अनुभव कहिए है. आणि अंत पद शेवटचे जे वर्णाचा अंत आहे ते पदाचा अनुभव होतो. तासे पदार्थ की स्मृती होवे है. त्याने पदार्थाचं ज्ञान होतं, वही स्मृती होते. तासे शब्दबोध होवे है. म्हणून त्याने शब्द ज्ञान होतं. शब्द ज्ञान म्हणजे शब्दाचं ज्ञान, पदार्थाचं नाही बरं का. शब्द ज्ञान म्हणजे शब्दाचं ज्ञान. यह न्याय का मत है. हे न्यायाचं मत आहे. और मीमांसा के मत में वर्ण नित्य है. आणि मीमांसक जे पूर्वमीमांसक त्यांच्या मतामध्ये वर्ण नित्य आहेत. याते वर्ण का समुदाय रूप वेद भी नित्य है. म्हणून वर्ण नित्य असल्यामुळे वर्ण समुदायाचे वेद ते नित्यच आहे. और आणि सारे वर्ण विभू है. आणि सगळे वर्ण व्यापक आहेत. जहाँ कंठादि देश में अध्यात्म वायू का संयोग होवे. ज्या कंठ अधिक देशामध्ये अध्यात्म शरीराचा आत असणारा वायू त्याचा संबंध होतो तेव्हा तहा तिथे वर्ण की अभिव्यक्ती होवे है. तिथे वर्णाचे अभिव्यक्ती प्रकट होतो, कळतो. नैयायिक मत में जो वर्ण की उत्पत्ति के हेतु है, सोई मीमांसक मत में
वर्ण का अभिव्यक्ति के हेतु है। आता नैयायिक मतामध्ये काय वर्ण की उत्पत्ति के हेतु है। नैयायिक मतामध्ये वर्णाची उत्पत्तीचे जे कारण आहे सोई तेच कारण मीमांसक मत में मीमांसक मतामध्ये वर्ण का अभिव्यक्ति के हेतु है। वर्णाचे प्रगट होण्याचे कारण आहे। इस रीति से का बरं थांबली ते वर्ण की उत्पत्ति आणि वर्ण का अभिव्यक्ति यातला काय फरक। वर्णाची उत्पत्ती कंठाचा संबंध आहे, जे आतला वायू आहे ना ते त्या स्थळाचे संबंध झाल्यानंतर ते वर्ण उत्पन्न होतो आणि अभिव्यक्ती म्हणजे ते वर्ण प्रगट झालं त्याच्यात ज्ञान होतं। प्रगट होणं अभिव्यक्ती म्हणजे प्रगट होणं ते अनुभव येणं। इस रीति से वर्ण समुदाय रूप वेद नित्य है। आणि अशा रीतीनं नैयायिकाच्या मतामध्ये मीमांसकाच्या मतामध्ये वर्ण नित्य असल्यामुळे वेद ही नित्य आहे। यामें अपौरुषेय है म्हणून वेद नित्य असल्यामुळे अपौरुष आहे, म्हणजे ऋषीमुनींनी रचित नाही। पौरुष आणि अपौरुष अपौरुष म्हणल्यानंतर स्वयंसिद्ध आणि पौरुष म्हणल्यानंतर ऋषीमुनींनी रचलेलं। आता रामायण अष्टपुराण ब्रह्मसूत्र हे जे आहे ना ते व्यासाने जे हे पौरुष आहे, पण ब्रह्मसूत्रचे मूळ तेव्हा वेद अपौरुष आहे एवढंच, म्हणजे पुरुषांनी नेलेलं नाही। और वेदांत मत में वर्ण और तीन का समुदाय रूप वेद नित्य नहीं। बरोबर हाच सिद्धांत खरा आहे। आणि वेदांत मतामध्ये वर्ण आणि त्याचा समुदाय म्हणजे पद हे त्यांच्या मते नित्य नाही। समजा सत्यम ज्ञान मंतम ब्रह्म वेदाची श्रुती सत्यम ज्ञान मंतम ब्रह्म हे पद आहेत का नाही, मग हे पदात समुदाय झाला, हे वाक्य झालं आणि हे वाक्य जे आहे वेदांत मतामध्ये खरं नाही। वेदांत मतामध्ये जे त्याने नैयायिकाने वर्ण समुदाय किंवा वर्ण नित्य मानले म्हणजे वेद नित्य आहे असंच ते त्यांच्या मतामध्ये, पण वेदांताच्या मतामध्ये हे नित्य नाही। काय ते कारण सांगतात ते वेद की उत्पत्ति श्रुति ने कही है आणि वेदाची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितलेली आहे। एकहम बहुशाम प्रजाय और चेतन से भिन्न सकल अनित्य है। हे कधी विसरायचंच नाही सिद्धांत, मग ती काय असो चेतनाला सोडून सगळं कसं आहे अनित्य। म्हणून आता काय महाराज मला सांगितलं सकाळी एकम नित्यम शूर शूर काय पुढे बोध का ज्ञान एकम सत्यम सुर बोधितम हो म्हणजे ते म्हणून चेतनाला सोडून सगळं कसं आहे। याला अभंग सांगतो नाथाचा, वेद ते माईक शास्त्र ते लबाड आणि पुराण ते भास्कर। मी नारायणला विचारलं तर नारायण जरा उदास झाला आहे, म्हणजे त्याच्या प्रांजळपणा नाही दिसणारा, उदासपणा दिसणारा, पण सिद्धांत हाच आहे। इथं थोडं चिंतन सांगतो, गुरुजींनी सांगितलं शुद्ध सत्वगुण आणि अधिष्ठान चेतन या दोघांच्या संबंधामध्ये ओम हा शब्द निर्माण झाला। आता तसं तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, परावाणीच्या ठिकाणी अंतःकरण आहे, अंतःकरण व्यापक आहे, पण अंतःकरण सत्वगुण आहे। आकाशाचं सत्वगुण आकाश आहे, आकाशाचं सत्वगुण अंतःकरण आहे, आणि त्या अंतःकरणाने साक्षी चेतन या दोघांच्या समामध्ये अहम असा ओम ही शब्द निर्माण झाला। म्हणून काय म्हणते माऊली एरवी सर्वाच्या हृदय दिसे मी अमुक आहे याची बुद्धी पुढे आणण्याची। आता तर मी अमुक आहे हे पद टाकायचं आणि चेतन ग्रहण करायचं। अहम या पदामध्ये दोन भाग आले, एक जड आला एक चेतन आला। व्यवहार आला की जड आला आणि त्याचा प्रकार चेतन आहे, पण हे दोन्ही संबंध अनिर्वचन साधर्म्य संबंधाने विषय हा होतो। तात्विक संबंध नाही, एक जड आणि एक चेतन ज्यावेळेस येईल त्यावेळेस तात्विक संबंध नाही। तात्विक संबंध कधीचा येतो
पाणी व्यावहारिक पाणी आणि पृथ्वी याचा तात्विक संबंध येतो. मृगजळाचा आणि भूमीचा अनिवृत्तीने संबंध येतो. तसं माया कार्य आणि आदेशान चेतन याचा संबंध अनिवृत्ती येतो. म्हणून चेतनाला सोडून सगळं अनित्य आहे. हो, म्हणून याच्यावर एक चेतन सांगतो. चैतन्यम शाश्वतम शांतम योमातीतम निरंजनम नाद बिंदू कलातीतम. नाद म्हणजे शब्द, कला याचे आत्य स्वरूप आहे. म्हणजे चेतन हे एक नित्य आणि त्याला सोडून सगळं वेद सुद्धा बरं का. म्हणून नेहमी गुरुजवळ व्यवहारिक बुद्धीचा विषय, परमार्थ बुद्धीचा विषय. मग चांगदेव महाराजांनी ओमचं चिंतन केलं, अनेक लोकांनी ओमचं चिंतन केलं, वेदाचा विचार केला, पण नाही हे सगळं नित्य म्हणलं. ही तर वेद काय म्हणतो, चेतन सोडून सगळं. मग हे मीमांसा खरे आहे का, न्याय खरा आहे का? का थोडं लोक दोन सत्य आहेत का एक सत्य आहे? एकच. मग तो वेद सत्य म्हणणं म्हणजे दोन सत्य झाले का नाही? मग सत्य एकच आहे ना. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला सत्यम ज्ञानंतम ब्रह्म. म्हणजे ब्रह्म सत्य आहे, बाकीचं काही असू ते कसं आहे, अनित्य. हो. चला याते वेद नित्य नाही और क्षणिक नाही. म्हणून वेद नित्य नाही आणि क्षणिक नाही. त्याने वेद क्षणिक मानला. न्याय मत अंदाजे का नाही व्यवस्थित. किंतु सृष्टी आता नित्य म्हणून क्षणिक मानणं किती आहे रे? हाय का विचारायचं काय पत्ता? वेद नित्य म्हणायचा क्षणिक मानायचा म्हणजे काय बोलावं ही सगळी कळते का? आणि कोण ज्याने गोदावरी आणली ते त्यांचेही विचारायचे. म्हणून एक ठकले का दीर्घदर्शी. इथं मोठमोठे क्रांतिकार ठकले. म्हणून अमृत अनुभव कळला म्हणजे परमार्थ कळला. अमृत अनुभव सांगता येत असतो, शब्द ज्ञान होत असतं, पण अमृत अनुभव करणं फार वेगळं असतं. चला आम्हाला अमृत अनुभव गुरुजींनी खूप दिवस सांगितला. एक ओळी गुरुजी आम्हाला 40 दिवस 3 वेळेस सांगत होते. एका वर्णावर सांगत होते. म्हणून शंकराचार्याला ज्यावेळेस मला शंकराचार्य कोण नगरला सांग गुरुजींनी काय सांगितलं ते मी गप्पच बसतो. आता पद मोठं आहे ना, त्यांच्या पुढे पदाच्या नियमाने आपल्याला बोलतच नाही. व्यक्ती मोठं कमी जास्त असलं तरी नाही होय नाही होय करू म्हणलं मी तुझा गुरु बंधू आहे, आपण गुरुजी शिष्य आहे, आता सांग मला. मग त्यांना सांगितलं 2 वेळा ते जाऊ दे. नित्य क्षणिक म्हणून ते म्हणणं ही किती वेळेपणा आहे. आणि हे वेदांची एक नित्य सत्य चेतन बाकी काही असलं तरी अनित्य. म्हणून आजच्या अध्यायावर महाराज सांगितलं ते खरं एकम म्हणजे एकच ब्रह्म आहे. नित्यम तिरकालाबद्ध सूरम म्हणजे साधूंनी सांगितलेलं साधू शूर आहेत. आणि ज्ञानम म्हणजे ज्ञान बोधम बोध हे ज्ञानच आहे. म्हणजे ज्ञान हे सत्य आहे झालं एकच आहे. ज्ञान एकच आहे. चला आणखीन काय सांगायचं? 2 ओव्या. त्या 2 ओव्या 2 वेळा. हो हो 2 वेळा सांगतो. आता त्याचे विचार सांगतो. आता त्या वयाला चेंज माझ्या ज्याची उत्पत्ती नाश नाही ते खरं असतं. ज्याची उत्पत्ती नाश आहे ते खरं नसतं. ज्ञानाची उत्पत्ती नाही नाश नाही. याला अनुभव करायचा जर असेल 3 अवस्था येतात जातात. तुम्ही येतात जातात का? 3 अवस्थेची उत्पत्ती नाश आहे तुमचा कोणतं काही बोलणं
तीन अवस्था येतात जातात म्हणून उत्पत्ती नाश होते. साक्षी चेतन कशावरून नित्य येतो तिन्ही अवस्थेला जाणतो. आहे ना. मग जन्म मरण कोणाला? गणित सोडायचं, स्थितीकडे जाऊच नका सध्या. अगोदर गणित सुटल्यानंतर माणसाच्या डोक्यात स्थिती प्राप्त होत असते. आपण गणित सोडायचं आपली बैठक आहे का नाही ही मजा आणायचंच नाही. जसं शाळेतली पद्धत तसं ही पद्धत ठेवायची. यात नाम म्हणून किंतु सृष्टि के आदि काल में सर्वज्ञ ईश्वर के संकल्प मात्र ते वेद की उत्पत्ति होवे है. आणि सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी ईश्वर संकल्पने वेद निर्माण झाला. म्हणून एकम बहुश्याम प्रजाय हे श्रुती एकम अहम श्याम प्रजाय म्हणून ह्याला तुकोबारायचं निळोबर आहे. एक लेन कंटेची म्हणून केले 14 होणे. दुसरं आपण सांगतो रामकृष्ण जो पण कारणे एक बायको तिने वाढविले एवढे. त्या पांडुरंगरायाने एक माया नावाची पत्नी केली आणि तिने जग निर्माण केलं. म्हणजे हे माया धरून शब्दाची उत्पत्ती आहे. म्हणून ईश्वर ही माया विशिष्ट चैतन्य आणि त्या माया विशिष्ट चैतन्याचा संकल्प वेद निर्माण झाला. याते श्वास की न्यायी अनायासते ईश्वर को वेद को रचे है. म्हणून जसं श्वास चालतो तुमचा ते सहजच चालतो तसं ईश्वराच्या संकल्पने सहज वेद झाला. म्हणून वेद ज्ञानोबारायचे कुठेतरी ज्याचे निश्वास आहे ज्याच्या श्वासापासून वेद झाले म्हणून ते अपुरुष आहेत. नैयायिक मत में भारतादिकन की न्यायी वेद पौरुषीय है. आणि नैयायिकाच्या मताने जसं पुराण आहेत महाभारत रामायण हे जसे पुराण तसे वेद त्यांच्या मते पौरुषीय आहेत. वेदांत मत में भारतादिकन की न्यायी ईश्वर रूप पुरुष ते रचित होने ते पौरुषेय तो है परंतु सर्वज्ञ व्यासादिक सकल सर्ग में भारतादिकन को रचे है तहा यह नियम नहीं. आता जसं भारतादिकामध्ये आणि योग वशिष्ठामध्ये सर्ग काय सर्ग में त्याचे जसे विभाग केले. सर्ग म्हणजे एक विभाग जसं अध्याय आहेत ना तसं योग वशिष्ठामध्ये सर्ग आहे. जसं ब्रह्मसूत्रामध्ये अधिकरण म्हणजे विभाग आहेत तसं या भारतामध्ये योग वशिष्ठामध्ये सर्ग आहे. त्याप्रमाणे तसे आताचा विषय परत वाचते. वेदांत मतामध्ये भारतादिकन की न्यायी भारतादिकाप्रमाणे ईश्वर रूप पुरुष ते ईश्वर रूप पुरुषाने पुरुषापासून रचित होणे ते रचित असल्याने निर्माण होत पौरुषेय तो हे पौरुष तर आहे परंतु सर्वज्ञ व्यासादिक सकल सर्वज्ञ व्यासादिक आचार्यादिक असे संतांनी किंवा ऋषीमुनीने सर्ग में म्हणजे सृष्टी भारतादिकन को रचे है. भारतादिक रचले सर्ग म्हणजे सृष्टी म्हणजे भारतादिक रचल्या गेले. तहा यह नियम नाही. तसा इथं नियम नाही वेदामध्ये. जैसी ज्याप्रमाणे पूर्व सर्ग में अणुपूर्वी होवे जसं पूर्वी सर्ग म्हणजे अणुपूर्वी म्हणजे सूक्ष्म असतो तैसे त्याप्रमाणे तैसे ही भारतादिक उत्तर सर्ग में होवे है. तसे भारतादिक म्हणजे दुसऱ्या सृष्टीमध्ये ते निर्माण होतात. किंतु अपनी इच्छा के अनुसार आपल्या इच्छेनुसार भारतादिकन की अणुपूर्वी रचे है. भारतादिकाचे जे अणु म्हणजे सूक्ष्म आहेत तेच पुन्हा रचले गेले. जसं गवताचं बी उन्हाळ्यात कसं असतं सूक्ष्म असतं पाऊस पडले पुन्हा निर्माण होतं त्याप्रमाणे पुराणाची स्थिती आहे. आणि वेद की अणुपूर्वी वेदाच्या अणुपूर्वी म्हणजे सूक्ष्मपणा जगत उत्पत्ती होण्याच्या आधीच विलक्षण नाही होवे है. विलक्षण होत नाही वेगळं किंतु पूर्व सर्ग की न्यायी अणुपूर्वी को
यादि करिके उत्तर सर्ग में पूर्व कल्प के समान अणुपूर्वी वाले वेद को ईश्वर रचे है. आणि वेदामध्ये बदल होत नाही आणि पुराणामध्ये पाठीमागच्या काळामध्ये जे काही असेल त्याच्यावर पुढे बदल होऊ शकतो, पण वेदामध्ये पाठीमागची जी श्रुती आहे, जे वाक्य तेच पुढच्या काळात तेच वाक्य निर्माण होतं. त्या वाक्यामध्ये बदल होत नाही. आणि पुराणामध्ये काही ठिकाणी प्रसंग प्राप्त बदल होतो. गेल्या सर्गामध्ये म्हणजे गेलेल्या सृष्टीमध्ये त्या सृष्टीत दुसरी सृष्टी निर्माण झाली, तर दुसऱ्या सृष्टीमध्ये पहिल्या सृष्टीमध्ये भारत रामंजी रचलं, त्याच्यामध्ये दुसऱ्या सृष्टीत थोडा फरक पडतो. पण वेदामध्ये तसं नाही. वेदामध्ये जे पहिलं आहे तेच पूर्ण होणार. का बरं? ईश्वराच्या श्वासापासून झाले आणि ऋषीमुनीच्या अंत्यकरण शब्दाचे निर्माण झाले. म्हणून ऋषीमुनीचे किंवा पुरुषामध्ये वाक्यामध्ये बदल होऊ शकेल, पण वेदामध्ये बदल होऊ शकत नाही. म्हणून आता इतका आदेश गोड आहे, खूपच विचार करण्यासारखा आहे. एक कोण आहे? ब्रह्म आहे. पण ते कसं आहे? नित्यमय. ते कोणी सांगितलं? सूर म्हणजे ईश्वराने सांगितलं. आणि ते काय सांगितलं? ज्ञान. बोध म्हणजे ज्ञान. झालं का ना अनुग्रह? हो. आणखी कोणता अनुग्रह पाहिजे? आज बीज आहे, आज गुरुवार आहे. आम्ही आमच्या मस्तीत असतो. तुम्हाला कळू भाव असो नसो, आमचा येड आम्हाला. हा बघा तुमच्या वेळेसारखं राहतो, पण आमचं खरं गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, मग ते गोविंदची काया. हा चला. पुरुष रचितता रूप पौरुषेयता वेद में भारतादिकण के समान है. हा पुरुषाधिक रचित भारतासारखा है. अन्य सर्ग की अणुपूर्वी के स्मरण विना पुरुष रचितत्व रूप पौरुषेयत्व भारतादिकण में है, वेद में नहीं. आता पूर्वीचं जे सूक्ष्म विषय स्मरण ते दुसऱ्या सर्ग म्हणजे दुसऱ्या सृष्टीमध्ये रचणं हे आहे, पण वेदामध्ये तसं नाही. वेदामध्ये जे पूर्वीचं आहे तेच आताच आहे. आणि गेल्या सृष्टीमध्ये जे काय आहे त्याचा पुढच्या सृष्टीमध्ये बदल होतो पुराणामध्ये. वेद में पूर्व सर्ग की अणुपूर्वी की स्मरण करिके पुरुष रचितत्व है. आणि पूर्वीचे जे काय जे सूक्ष्म विचार आहेत तेच पुढचे विचार तेच विचार राहतात. याते वेद की अणुपूर्वी अनादि है. म्हणून वेदाचे जे अणुपूर्वी म्हणजे सूक्ष्म जे चिंतन आहे, जे शब्द आहे ते कसे अनादि म्हणजे उत्पत्ती रहित. और ईश्वर रूप पुरुष करके रचित है, विरोध नहीं. आणि ईश्वर निर्माण केलं म्हणून पुरुष रचित. ईश्वराने निर्माण केलं म्हणून पुरुष रचित. पण ईश्वर हा सर्वज्ञ सर्व आहे स्वतः, म्हणून त्याच्या विचारात कधीही बदल होऊ शकत नाही. पण ऋषीमुनी जे आहेत त्यांच्या विचारामध्ये बदल होतो थोडाफार तरी. म्हणून पुरुष रचित असणारे त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये फरक पडेल. पण वेदामध्ये ईश्वर सर्वज्ञ आहे, त्याचं तिन्ही काळाचं ज्ञान आहे, म्हणून त्याचं जे वेद निर्माण केलं ईश्वराने वेद निर्माण केलं म्हणून पुरुषत्व आहे. आणि त्यात बदल होत नाही म्हणजे अनादि आहे. ईश्वर निर्माण केलं म्हणून पुरुषत्व, आणि बदल होत नाही म्हणून अनादि. आता थोडं ऐकून का अनुभव करू आपण. हा विचाराचा विषय मी सांगणार आहे, पण अनुभव कसं सांगायचं हे विचार करतो आम्ही. संकल्पाची उत्पत्ती सांगा. वासनेची उत्पत्ती सांगा. नाही म्हणून सांगा. आहे का नाही?
व्यवहार सत्य स्वीकारायची बरं का. प्रात्यभाषिक सत्य म्हणजे काहीच नाही. प्रात्यभाषिक सत्य स्वीकार कर हे काहीच नाही. पण व्यवहार सत्यातून अनादि नित्य कळण्याकरता बोलायचं आहे. वासनाची उत्पत्ती नाही. आणि वासनाची उत्पत्ती जरी धरली तर अगोदर अज्ञान, अज्ञानानंतर इच्छा, आणि इच्छानंतर वासना, आणि वासनानंतर संकल्प. पण ही अनादि उत्पत्ती नाही, पण ह्याचा बाद आहे. विचारांनी मिथ्या ठरते ना, पण उत्पत्ती रे तेवढ्या कुठं बोलायचं. खरं आहे हे खरं नाही. तसं वेद अनादि आहे, पण ईश्वराने रचल्यामुळे पुरुषत्व येते आणि उत्पत्ती बदल होत नाही म्हणून अनादि आहे. कोण? वेद. इति श्रीमत निश्चलदास जी साधु विरचित वृत्ती प्रभाकर शब्द प्रमाण निरूपणम नाम तृतीय प्रकाश. कुंडली. मग शब्द कसं ठरला आणि वेद कसं काय ठरला? पुराण पुरुष रचित असल्यामुळे त्यात बदल होऊ शकतो. आणि वेद अनादि ईश्वर निर्मित आहे म्हणून पुरुष असून नित्य आहे, त्यात बदल होत नाही. पण ते अनादि आहे आणि ईश्वर चित्त व्यवस्थित जायचे. मग त्याच्या पुढच्या भूमिकेत जर पाहिलं ना, ईश्वर बी एक मिथ्यांचे केले कार्य. आम्ही म्हणत नाथ महाराज होते, जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग. आणि सिद्धांत मुक्तावली कार्य म्हणतात ईश्वर बी आणि जीव बी मिथ्या आहे. स्वप्नातला राजा मिथ्या आहे आणि स्वप्नातला सेवक बी मिथ्या आहे. तसं तुमचं न कळणं ही झोप, आणि त्याच्यामध्ये हे जग, त्याच्यामध्ये हे वेद, त्याच्यामध्ये देव, हे सगळं स्वप्नाचा बाजार आहे. स्वप्नाला आयुष्य किती आहे? पण आयुष्याचा भ्रम वाटतो का नाही? आणि पदार्थाचं खरं पण भ्रम वाटतो का नाही? आणि त्याच्या गुणाचं कौतुक होत हे भ्रमच आहे का नाही? एकच खरं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एक चेतन सत्य स्वरूप तूच आहेस. चेतन सत्य स्वरूप तूच सत्य आहेस. कोणाला सांग, चेतन सत्य स्वरूप तूच आहेस. बाकीचं मानलेलं काही खरं नाही. काय आता शब्द प्रकरण संपलं परमात्माचं. आता 7वं प्रकरण फार मोठं आहे 7वं. हा फार मोठं आहे 7वं. 7 म्हणजे ते जगाचा स्वरूप निर्णय केलेला जगाविषयी अध्यास प्रकरण आहे. जग कसं आहे? जगच खोटं आहे. जगाचं कारणच सिद्ध नाही. पण ही जसे अनेक शब्दामध्ये अनेक शास्त्रकार आलेत ना, तसे याच्यात अनेक शास्त्रकार आलेत जगताविषयी. जगताची सिद्धी कोणी कशी केली, जगत कोणी कसं मानलं, आणि साधुसंतांनी जग कसं मानलं, ही बी का सांगायचं आम्हाला? तुम्ही मला ही दृढ झालं पाहिजे ना, त्याच्यामुळे हा विषय सांगितला. मध्ये 3 राहतात का मध्ये? 3 राहतात मध्ये. हो, मग घ्यायचं असतं का क्रमाने? तुझ्या हिशोबाने आमचं काय म्हणणं नाही. मला काही त्याच्यातलं का तुमच्या हिशोबाने मला त्याच्यातलं काय पुढं काही माहितच नाही ना विषय. त्यात काय विषय ते असं मला काही माहितच नाही तुमच्या हिशोबानं. एकच 7वं प्रकरण घेतो म्हणजे जगाचं स्वरूप कळल्यावर माणूस निवांत राहतो. शास्त्र सांगतंय, शास्त्राने हुशार होतं, चतुरपणा येतो. पण सिद्धांताला आपल्यासारख्याला जगताचं स्वरूप कळल्यावर आपण निवांत राहू शकतो. जगत म्हणजे कुठे